गोंदिया जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे आमगाव शहरामधल्या सिद्धार्थनगर, रेणुकानगर आणि द्वारकानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलं। नगर परिषदेच्या वतीनं पाण्याचा निचरा करण्याकरिता योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे घराघरांमध्ये हे पाणी शिरलं असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नगर परिषदेनं करावं अशी मागणी देखील इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। मागील 5 दिवसापासून सततच्या पाऊसमुळे या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ह्या पाणी साचल्यामुळे पिण्याचं पाणी प्रदूषित झालेलं आहे। तसंच पाणी साचल्याचा आरोग्यावर देखील मोठा दुष्परिणाम होईल आणि म्हणून प्रशासनास विनंती आहे की या ठिकाणचं पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा। या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। हे पाणी विहिरीमध्ये सुद्धा साचत आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। संबंधित प्रशासनाने यावर दखल घ्यावी।